वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक शाळेची सहल देखील इथे आली आहे. सहल म्हणण्यापेक्षा त्यांनी एक शॉर्ट टूरच काढली आपण म्हणू शकतो. शिवाजीनगरची भारत इंग्लिश स्कूल जी आहे त्याची स्टुडंट्स देखील इथे आलेत. आपण त्या स्टुडंट्सकडनं देखील जाणून घेऊयात की आता आपण इथं बघू शकतो की 15 ते 20 इथे विद्यार्थिनी आलेल्या आहेत आणि ते इथला पुणे बुक फेस्टिवल जो आहे तो एक्सप्लोअर करायला आलेत. म्हणजे जर आपण बारकाईने या गोष्टीबद्दल बोलायला गेलो तर शिक्षकांकडनं आणि एका शाळेकडनं एक चांगलं इथे हा उपक्रम म्हणू शकतो की मुलांना वाचनाची आवड व्हावी आणि वैविध्य जे आहे, जे डायव्हर्सिटी आहे पुस्तकांमधली, पुस्तकांच्या विषयाबद्दलची, ही या माध्यमातून देखील या शाळेकडनं आणि या विद्यार्थ्यांकडनं आणि या शिक्षकांकडनं या गोष्टीला प्रोत्साहन मिळतं आहे. तर आपण त्यांच्या शिक्षकांकडनं देखील जाणून घेऊयात की मॅडम, इथे सर्व तुम्ही 15-20 जण आलेला आहात, तर या शाळेचं आणि मेन म्हणजे ॲज अ टीचर म्हणून आणि ॲज अ शिक्षिका म्हणून या गोष्टीचं तुम्हाला काय वाटतं की म्हणजे मुलांनी आजच्या जमान्यामध्ये वाचनाकडे प्रोत्साहन तुम्ही देताय त्यांना, तर मुलांकडनं तुमच्या काय अपेक्षा ॲज अ शिक्षक म्हणून आणि तुमचं प्रयोजन काय होतं? हे हल्लीचा मुलं मोबाईलमध्ये सगळेजण असतात, पण मुळात मुलांना पुस्तकं म्हणजे काय हेच माहीत नाही. आणि विविध पुस्तकं ज्यावेळेस ते पाहतील त्याच्यात ते आकाशिकरित्या मांडलेली असतात, त्याच्यामध्ये पण काही वेगळा मजकूर असतो. हे इथं सगळीकडे छान असं प्रदर्शनात ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आणि छान छान मोठमोठे ते क्लोजअप्स वगैरे येत आहेत, त्यामुळे मुलांना पण उत्सुकता वाटते, बघून सुद्धा छान वाटतं. त्याच्यामुळे पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण होते. एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्या समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्याविषयी उत्सुकता येत नाही की काय असेल हे. आणि जास्त उत्सुकता निर्माण झाल्यामुळे शाळेमध्ये आमचं ग्रंथालय छान आहे, ग्रंथालयामध्ये पुस्तकं आहेत आणि त्याच्यामुळे मुलं पुस्तकांचा नक्कीच आनंद घेतील. शाळेच्या ग्रंथालयामध्ये इकडनं कुठली पुस्तकं उचलण्याचा विचार आहे का? आहे ना, नक्कीच. आमचे ग्रंथपाल सुद्धा आता पुढच्या 1-2 दिवसात भेट देणार आहेत आणि मग तिथून पण आम्ही पुस्तकं इथून मागच्या वर्षीसुद्धा घेतली होती आणि यावर्षीसुद्धा घेणार आहोत. आम्ही दरवर्षी येतो, म्हणजे जेव्हापासून सुरू झालं तेव्हा. विद्यार्थ्यांनाच घेऊन येतात? हो, आमच्या कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा येतात, सकाळचे 5वी-7वीचे विद्यार्थी सुद्धा येतात. आणि आत्ता आमचं गॅदरिंग सुरू आहे, पण म्हटलं नको की मुलांना हे दाखवून. कितवीचे विद्यार्थी? आता 10वीचे आहेत सगळे हे विद्यार्थी. तुम्ही बॅच वाईज आणताय का मग? हां, बॅच वाईज आणतो. आता दुपारची मुलं आहेत, ही मोठी मुलं आहेत आणि नंतर सकाळची छोटी मुलं सुद्धा येतात आमची. आता आपण विद्यार्थिनींसोबत देखील बातचीत करून जाणून घेऊयात की त्यांना इथे बुक फेस्टिवलमध्ये आल्यावरती कसं वाटते आणि आता त्यांच्या आवडीची पुस्तकं देखील कोणतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, तुला कुठलं पुस्तक आवडतं किंवा तुझा विषय कुठला आवडता विषय? माझा मराठी. मराठी. आणि इथे येऊन कसं वाटतं पुणे बुक फेस्टिवलला? पहिल्यांदा आली तू? हो, कसं वाटतंय? खूप छान वाटतं आणि इथलं डेकोरेशन पण खूप छान आहे. जास्त कुठली गोष्ट आवडली? म्हणजे बाहेरपासून ते आतापर्यंत तुम्ही आतमध्ये चालत आलाय सर्वजण, सर्वात जास्त गोष्ट कुठली आवडली? अशी एक आपण म्हणतो की अरे हा स्पॉट चांगला आहे, तो स्पॉट चांगला आहे. पुणे बुक फेस्टिवल मधली कुठली गोष्ट आवडली? हे पाठीमागचं खूप छान आहे, का आवडलं ते? कारण तिथं खूप छान माहिती लिहिली. तिथे आपण आता मागे देखील बघू शकतो की हे जो पार आहे इथे त्याच्या बॅक साईडला छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांचा लावलं आणि या बॅक साईडला इथे ज्ञानेश्वरांचं, संत तुकोबरा यांचं, जनाबाईंचं, मुक्ताबाईंचं आणि असे विविध पोस्टर देखील लावलेले आहेत. आणि इथे शेतकरी आणि नमस्कार, आम्ही भारत इंग्लिश स्कूलमधले विद्यार्थी सर्व पुणे बुक फेस्टिवलला भेट द्यायला आलो आहे. कारण आम्हाला खूप उत्सुकता होती की काय म्हणतात, पुस्तकं कशी असतील, काय असतील, त्यांच्या मागचा इतिहास सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत. खूप छान वाटतं इथं येऊन. अजून आम्ही भेट दिली नाही आहे, पण द्यायची आहे आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू की चांगलं काहीतरी घेऊन जाऊ. ते खूप भारी आहे इथलं. परत मग आता जसं बघू शकता इथलं सगळं खूप भारी आहे. नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात, ते बघायला भेटतात. ते परत मग इतिहास ह्या सगळ्या विषयावरती नाही का, जे आता घडून गेलेले शिवाजी महाराज ह्यांच्या काळातलं ते सुद्धा परत कसं असतं ते सगळं बघणार आहोत. इथे खूप कल्चरल प्रोग्राम वगैरे आहेत, संध्याकाळी कार्यक्रम देखील आहेत, ती आम्हाला बघण्याची खूप इच्छा आहे. संध्याकाळी परत येणार का मग कार्यक्रम बघायला? उद्या येणार.